तर तुम्हाला सकाळी म्हणले होते की आम्ही ट्रिपला जाणार आहे, आज होळी आहे आणि आज आम्ही करणार आहेत वनभोजन. हे बघा किती जड जड पिशव्या आहेत बाई. आई याच्यातून काही सांडायचं नाही ना? नाही ना? डबे हळूच ठेवी ते. लय भूक लागली बाई, कधी जाईन आणि कधी खाईन असं झालंय मला. मला कुठं जायचं म्हणलं ना काही सुधारतच नाही. चल ननू बाबू, कशी दिसते बघा ननू बाबू. चल लवकर, लय भूक लागत आहे, चल लवकर. आजी काय कर शेमुडाला छती झाली बाईला आले हा कधी पिलूचं जावळ काढलं होतं त्यावेळी आम्ही काय गेलो नाही. तर पिलूचं जावळ काढलं होतं, आम्ही नैवेद्य घेऊन गेलो नाही. आता ते जावळ तिथं आम्ही अर्पण करणार देवीला. सटवाई रानवाई असं काय म्हणतात, हाय नाही? रानवाई ना, रानवाई सटवाई. तर कोणामध्ये असतं कमेंट करून सांगा बरं. जावळ काढल्यानंतर कोण कोण देवाला जातं. हे बघा कशी हात करते, माझी ऍक्टिंग करते ती, मला सांगते. सप्टेंबर मध्ये त्याचं जावळ काढलं होतं. आम्ही आता चाललोय, आम्हाला टाइमच भेटत नव्हता. आय थिंक योग येत नव्हता, त्यामुळे आम्ही गेलो नाही. त्यामुळे आज चाललोय आम्ही गर्भगिरी डोंगरावर. तर बघा तुम्ही, आजी आहे, मी आहे, मम्मी आहे. आज्यांना पण कुठं जायला भेटत नाही, फिरायला भेटत नाही. त्यामुळे म्हटलं चला ट्रिपला पण जाऊ त्या कारणाने, नाही का. तर आम्ही तुम्हाला तिथं दाखवतो पूजा केली कशी केली जाते, नैवेद्यामध्ये काय काय असतं. तर स्टे ट्यून, व्हिडिओ में बने रहो. बाय बाय. पिलू बाय कर ग. पप्पा बघा कशी बसली पप्पा सोबत ड्रायव्हिंग सीट. आतापासून म्हणते पिलू मला गाडी शिकायची म्हणून बसली पुढं. महिनाभर कोर्स कर ना. म्हणलं आधी पेट पूजा करावं, पण नंतर लक्षात आलं की आपल्या पेट पूजाच्या आधी गाडीची पेट पूजा करणं लय महत्वाचं आहे. नाहीतर मध्येच गुतून बसावं लागेल गाडी जर बंद पडली तर. त्यामुळे आम्ही आधी आलोय पेट्रोल टाकायला. मग आता बुर पियुष पप्पा कुठून थांबवायची गाडी, किती टाकायचंय? बापरे, 1 लाखाचं पेट्रोल टाकायचं होतं. 1 लाखाचं तुमच्या गाडीत तरी बसन का? 1 लाखात नवी गाडी. वातावरण दाखवतो मला कसं आहे इकडचा. किती छान आहे डोंगराळ बघा, किती छान वाटतंय ना. निसर्ग वातावरण एकदम मस्त वाटतंय. तर हा बघा आम्हाला जायचं या डोंगरावर. हा आहे गर्भगिरी डोंगर. किती मोठा डोंगर आहे बघा. एवढा मोठा घाट आम्हाला चढायचा आहे. पुढे लय मोठा घाट आहे आणि तुम्हाला घाट दाखवते, खूप मजा येणार आहे. बघा बाजूने किती छान ज्वारी लावलेली ग्रीनरी आहे. आणि इकडं जर पाऊस काळात आला ना असं वाटतं आपण लोणावळ्याला आलेलो आहे. एवढं भारी लोकेशन आहे हे बघा. आता उन्हाळा पडलाय त्यामुळे सगळे डोंगर सुकलेत, त्यामुळे असं तांबडं तांबडं दिसतंय. सोन्याचा डोंगर, सोन्याचा डोंगर. हा कशाचा? सोन्याचा. पियुष पप्पा आज तर तुम्ही काही बोललेच नाही हो व्हिडिओ मध्ये. मला झोप लागली. इकडे बघा, आता तिथं जाऊन दाखव कोणता देव आहे. तुझ्याकडे बघितलं तर मग कैसा होईन गा. गाडी घाट में जाएंगी. हा चलो बे, अच्छा बोलो. घाट चालला सगळे आवळू बस एकमेकाला. घाट चालू झालाय. आजी कसा बसल्या बघितलं का, दोघी बहिणी धरून बसा. बाई. या बहिणी 4-5 दिवस झाले तरी यांचे भांडण नाही. रेशमान मी 2 दिवस भेटलो तरी आमच्या मरणाचे भांडण असते. तर दुसऱ्या दिवशी लगेच होय तू तुझ्या घरी, ती म्हणती होय तू तुझ्या घरी. आणि या दोघी बहिणी बघा, होय आई मी तर म्हणते रेशमान मी तुमच्या वयाचे जरी झालो ना तरी आम्ही भांडण करू. आता चल बर पुढं बघ. आपण आता नेमकं गडावर गेल्यानंतर काय पाहणार आहे? हे बघा कोणतं देव आहे? डोंगर. बहिणी किती प्रेमळ आहेत बाई. रेशमाला तर लय भाटकुदळ आहे. दोघी नुसता भांडण करतो आम्ही. हे बघा डोंगर आहे ना पिलूष पप्पा. आपण पाऊस काळात एकदा येऊ आहे का नाही. लोणावळ्यात जायची फिलिंगच नाही बाबा. सगळ्या फिलिंग इथंच भेटतात लोणावळ्याच्या. एवढं भारी वाटतं ना इथं, असे धबधबे पाणी वाहताना एकदम मस्त. हे बघा हे बघ दाखव. कसला डेंजर वळण आहे हे बघा. हा खूप भारी आहे, लय भारी घाट आहे. पाऊस काळात तर लय भारी वाटत. इथून सगळं हे जे दिसतात ना हे कपारी, याच्यातून पाणी असतंय.
हा पान काढत यंदा उन्हाळा लवकरच लागला पुन्हा. हा यंदा लवकरच लागलं. लवकर उन्हाळा लागला एकदम कडक म्हणजे किती ऊन आहे बाहेर टेम्परेचर आहे उन्हाचं. वरून कसं वाटतंय बघा सगळी शेती दिसते वाव तळ एकदम स्पीड मध्ये गाडी आहे ना काय ते नारायणगावचं तळ आहे मम्मी. अरे बापरे एवढं लांब नाही हो पिंपळगाव तळ दिसते. हे बघा किती छान वाटते. खोले तरी दिसतंय का. ओ माय गॉड आई हे तर लयच खोले हो. बाई 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 हे बघा किती खोले दिसतंय का. अर्धे ढग दिसतात हे त्याच्यात. तर बघा समोरच मंदिर आहे. मंदिराची जो नाही दिसत जास्त. हे बघा आलोय आता आम्ही. तर किती मोठा मंडप टाकलाय आई काहीतरी कार्यक्रम आहे वाटते. गोरक्षनाथ मंदिर आहे. नाही दिसत. आता करतोय गाडी पार्किंग. आम्ही पोहोचलोय आताच. आता जायचंय वरती मंदिरात. आता तुम्हाला दाखवते मी मंदिराचे दर्शन. सगळे गेलेत पुढे निघून. माझ्याकडे बघा सगळ्या खायच्या पिशव्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये डब्बा आहे. दर्शन झाल्यानंतर आपल्याला करायचंय मस्त असं वनभोजन. तर चला आम्हाला तिकडे वरती एवढा मोठा डोंगर आहे, चढून पाय पाय जायचं एवढं उन्हाचं. एवढा उन्हात हे बघा डुग्गी डुग्गी कशी चालली आमची आजी सगळं. इथं आहे मम्मी. चांगलं टाक ना माहिती मग. हाय असं ऊन लय बेकार आहे. बेबी आहे कसं काय नाही दमणार मी. मरणाचं ऊन आहे तिला झाकून घेतलंय उन्हात. नाही तर पब्लिक म्हणते की काय बाई कोमलला काही वाटत नाही एवढ्या लेकराला उन्हात घेऊन गेली. तर हे बघा असं मी तिला सेफ्टी म्हणून स्टोल बा हे केलंय उन्हापासून प्रोटेक्शन. हे बघा कुठं लपली का बाई. चला लय दमले बाई चला ग. अरे तो आम्हाला दमिशीन तू नाही दमायची. नाही ना बाबा लय दमले. दमली लय उंच डोंगर. पाहिली चालली तू आणि इकडं. पहिली बारी भाजी खरं मग थकावा आलाय. दादाजीकडे जायचं आपल्या वर बाबाकड. आजी दामाना पण मी दमली बाया. आता नाही लय डेंजर आहे आजी. नाही पुरीच असे आता हा ना बाई. आमचं जुनं आहे. आता एवढं इथून अजून वर डोंगर चढायचा आहे. मग जावंच लागेल. देवासाठी जावंच लागेल. पायऱ्या चढायचं अजून डुगे. चल टोपी काढून टाक म्हणते. रेवाचे फॅन भेटलेत इथेच. तर त्यांना खूप छान वाटलंय रेवाला भेटून. काय म्हणतात ताई दोन शब्द. कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ. छान वाटते. ते रोज आमचे व्हिडिओ पाहत असतात तर त्यांना खूप मजा येते व्हिडिओ बघून. रेवा बघतात. तर आज आई त्यांना प्रत्यक्षात भेटल्यात त्यामुळे त्या खूप आनंदी झाल्यात. तर असंच तुमचं प्रेम देत राहा. व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा. काही चुकलं तर कमेंट करून सांगत जा. बघा लाईक करत जा. लाईक करा म्हणते लाईक करा. चला लवकर लय ऊन वाढ आता. दादा लाजू राहिला. चला चला आपल्याला आधी रानबाई सटवायला जायचंय. जावाय ठेवायला. चला पटकन चला. दमले आजी कशी खेळती बघ. चला चला आता पहा आता चाल पप्पाकडे मरणाचे दमले. येत बसून राहा मग दमली तर. आई मी दमलो. जागेवर ना ते. भूक लागली मला दम लागले. आणि त्यात भूक लागली. मम्मी बघ मम्मी गेली तिकडे वरती देत बघ. चल भाऊ माझ्याकडं. चला डेंजर आहे. चला चला पटापट चला आवरा. डाएट करावं लागेल चांगला. चला तर बघू आपण आलोच आता गोरक्षनाथ गडामध्ये. याच पहिले लोक म्हणायचे गर्भगिरी डोंगर. मला पण दम लागलेला आहे चढून चढून. चला 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 चला. उभ्या पायऱ्या डोक्यात बसली तशी अशी बघत शिवणपडी कशी हसत आहे. चला चला थोडंच राहिलं. चला थोडं राहिलं आता थोडं. नाथ बाबांचं अग्निकुंड आहे पण इकडं नवीन काम चालू आहे आता. पण त्यांनी तरी त्याचं बनवलंय त्यांनी. तर आता चाललोय आम्ही देवीला जावळ व्हायचंय. चला आम्ही आता चला तर आपण आता देवीला दाखवूया नैवेद्य. पहा आता हे नैवेद्य कसा आणलाय. घासाची भाजी, असे मुड आपलेल्या कानाचे नैवेद्य केलेले आहेत. वरण भात
आता काय पैसे आणले कधी होईल व्हायला? पैसे नाही भाऊ, हे डुग्गूचा जावाळ आहे. हा का? चल तुला दाखवते आता ते. पिलूस बाबा खरंच भाई जावळासारखे केस म्हणजे नाहीच भाई या म्हणजे जावळ गेलं ना मला असं वाटत होतं डुगीचं जावळ लय सुंदर होतं. मी एक शॉर्ट्स टाकलेला आहे बघा, डुगी 6 महिन्याची होती तेव्हाचा. तर ज्यांनी बघितलं नाही ना त्यांनी जाऊन मग बघा. वरती ते खाली नाही आहे. वरती आहे, वर इकडं आणि विसरलं काय ना. अगं, तू आणताय का पाय? हात होते एकदा. हात होते एकदा. पळाले, पळाले. चल, चल. डुग्गूच्या खाली. चल, धरी, 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 धरी. पाय भाजले. लगेच ऊन नाही लागत का ग? काय म्हणली? काय झालं? पाय भाजले. पायाला पाण्याची बाटली बांध ना. हा हा गादी बांधा म्हणा. गादी बांधा. होय बाई? पायाला. तिला मला पायाला पाण्याची बाटली बांध बुक्स पाडून. बाटली नाही, गादी. पाय पळाते देवाला जायचं म्हणले. किती भारी झाड आहे. पाच बसावं लागेल देवाला. इथं बसायचं का जेवायला? हा इथं जेवायला बसायला पाहिजे. ना जमान इथं आहे ना रे? नुसतं खायचं पडत आहे की नाही ला? घरी तसं जेवायला तरी तसंच. घरी तशी दारी तशी बाप्पा करायच्या आधी मग जेवायचं. काय मुठ्ठे डोंगर सपाट पूजा करावी सगळ्या लोकांनी येऊन जावळ बांधले बघा. सगळे गठुडे दिसते तुम्हाला, सगळे जावळाचे. सगळे जावळाचे गठुडे. मला दाखवतो जावळाची पूजा कशी असते बघा. आता डुगी बसली इथं, याच निमित्त आजी बसली इथं. हे आपले निवड इथं कानुले आहेत. मग कानुलेच असते. ठेव कानुलेच ठेवायचे, रांगीत ठेवायचे सगळे सारखे. कवर शिकावं ग मम्मीला. ठेवू काय एक पालथा 4 ठेवायचं. 5 पालथा ठेवायचं त्याच्या आधीवर वरण भात ठेवू, भाजी वरून ठेवू. उलटे कसं काय आले ते? ओके 5 ठेवले का सारखे कर. हळद कुकू नाही व्हायचं का? तिथं असतं म्हणून. सटायला हळद कुकू राहत नाही ग. बघ ना तू, हाय का दिसत का? शेंदूर असं काय ना. हा शेंदुरी सटायला. शेंदूर आहे. ते नारळ कुठे आहे? नाही. शेंदूर नारळ. नारळ आहे. शेंदूर हे बघा भाजी वाहिली आता वरनं भाजी, डाळ भात, नारळ मग पाणी जावा आणि नारळ बाय. त्यावर ते डुगू हात घालचे. रेवा पाया पडायच्या हा आता. बाप्पा कडायच्या नडा आता ही झाडाला बांधून द्या. काय कोणी आणले तर नाही. चला बाबू बांधा, धर्म बांधा. बाप्पा कर का पिलो? बाप्पा कर. बांधून दे. चल बाप्पा कडा. जय आई माझ्या सटूबाई पाखर घाल सुकात लावून द्या. चांगली बुद्धी येऊन द्या. सुकात चांगली बुद्धी येऊन द्या. अच्छा बाईला पाखर बाप्पा करायचं. बाप्पा जय आपटेचे झाडे. हे सटुमाई माझ्या लेकीला सुखाचं ठेव, तिला चांगली मोठी कर, चांगली बुद्धी दे आणि असं तिला भरभराटीचं जसं काय हातात आजीच्या. अयो पाय भाजले. होय बाई, मम्मी अशीच निवड खायची का रे? आम्ही यायचो होतो नारायण ढवलं पहिले निवड खायला मंदिरात पाय पडायला गेलो. मला लय आवडायची निवड. तू खाय. मम्मी दिवसभर मंदिरात राहायची आहे ना मम्मी. मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमाचे दिलाय ना आता घरभर निवड आणायचे. सारे घर खायचं आमचं. हा देवाचा पारसाद मावठ्याच्या देवीचा. निवड लय भरला होता. भाजी. म्हणून तिला म्हणलं आपलं जरा. खायला कर रे. तुम्ही खा. चांगलं नुसतं खाल्लेलं. तिला एक चार. तू काय वाटतो बाबू? ती हातात दे. आता भुका लागला म्हणून तडा निवास तोडू राहिले काय. चला पुढे देवाला जायचं आपलं. तडा निवत तोडू राहिले. निवत चाललाय विषय. हम्म. हा प्रथम दर्शन श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पाचं दर्शन कोणत्याही मंदिरात सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन असतं. अरे बाप्पा सुखाचे ठेव. चला इथं आहे शिव गोरक्षनाथ. फुलं ना दररोज नारळ आहे. शिव शंभो बाप्पाकडा चला बाप्पा काय दाखव दादा. कसं समोर दाखव कसं. तर कासवाचं दर्शन काय घ्यायचं का घ्यायचं?
तर आपल्यामध्ये ज्या विकृती आहेत तो कासव देवाच्या मंदिरात जातात आणि त्या विकृती असतात ना निगेटिव्ह एनर्जी ते कासव खिचून घेतं. तर आपलं सगळं शरीर शुद्ध होऊन आपण मंदिरात प्रवेश केला जातो. म्हणून कासव प्रत्येक मंदिराच्या द्वाराशी असतं. त्याचं पहिले ते दर्शन घ्यायचं मगच आतमध्ये जायचं. चला पाहूया. चला चला तर आता पहा मंदिर कसं आहे. किती छान छान आहे. किती थंड थंड वातावरण आहे मंदिरात. पहा किती भारी वाटते गार्डन. इथं पहा द्यायचं वाईट स्वप्नांचा चला. काय करत बाबू चला चालले मी चला लवकर. हे किती आवडले बाबू. हे बघ इथं मंदिराचं काम चालू आहे. जीर्णोद्धाराचं कलरचं काम चालू आहे मंदिराचं. असं भव्यदाव इतकं मोठं मंदिर आहे ना. तर कोण कोण आलंय या मंदिरात कमेंट करून सांगा. मंदिराचं वातावरण कसं आहे नक्की सांगा कमेंट करून. आता आम्ही इथं जेवणार आहेत, वनभोजन करणार मस्तपैकी. घरून डबे घेऊन आलो आम्ही. दणकून हाणता असतो तिथं मस्त बसून. तर मम्मी सगळ्यांना जेवायला वाढू राहिली. याच्यावर बसवा तिला. वनभोजन. कोमल तुला तरी भूक लागली असं आता ना. प्रसाद खाल्ला, एक पेढा खाल्ला. तिला घ्या ती चाललं बघ तिकडे. तिला चपाती दिली ना हातामध्ये. किती भारी वाटतंय ना असं रानात जेवायला. रान म्हणजे रानच आता हे एक डोंगर आहे त्याच्यामध्ये मंदिरात बसलोय आणि आजूबाजूने सगळं निसर्गरम्य वातावरण आहे. खूप भारी वाटतंय. मिरचीचा गुलाबी डबा आहे गुलाबी. बघा कोणाकोणाला आवडतं असं वनभोजन करायला. पिल्लूश पप्पाला तर किती घाई लागली. आधीच पटापटा बसले लगेच पहिला घास उचलला. पण अजून माझ्या पिल्लूला खाऊ घालायचंय. है ना खायचंय तिला जेवायचंय. तर चला आता आपण करूया जेवण. है ना बाबू जेवण करायचंय ना. बघा आम्ही काय काय आयटम बनवून आणलेले तर मिरचीचा ठेसा, घासाची भाजी, नैवेद्य, अजून हे आहे फ्लावरची भाजी, चपाती, वरण भात, अजून भेळ. वाव वाव अशी भेळ आहे. वाव हे नैवेद्याचं ताट आहे. आईचं झालंय वाटतं उरकत आलंय. हे पिलू कशी त्रास देते इकडे तिकडे पडते एका जागेवर बसतच नाही. सगळ्यांना आधीच म्हणती चल इकडे ये. खाऊ पण खात नाहीये. तर नमस्कार युट्यूब फॅमिली सर्वांना आमच्याकडून हॅपी होळी. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आई कसा होता मग आजचा दिवस. एकदम दमलेत सगळे. एवढी पायरी चढली म्हणजे काय सोपं नाही. डोंगर चढून उतरलोय सगळ्याच्या तोंड काळे. विशेष श्रावण महिन्यामध्ये तर ज्याला आवडला असेल ना तिसऱ्या सोमवारी पण प्रत्येक सोमवारी तर इतकी गर्दी असते ना भरपूर. दर्शनाला रांगत असतात. आणि विशेष एक सांगायचं म्हणजे ते पहा दादा मंडप दाखव. 7 दिवस इथं कार्यक्रम कलश रोहणाचा. मोठे मोठे महाराज येणार आहेत. तर ज्याला आवड आहे कीर्तनाची भजन जरूर यावे. सगळी सुविधा आहे जेवणापासून. आणि कोणाला लोकेशन माहिती आहे कमेंट करून सांगा. आई नगर मध्ये मी तर म्हणते सगळ्यांनाच माहित असेल. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय कर पिलू. बाय टाटा. चला आता घरी पुरणपोळ्या करायला.